नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी अमोल दाडगे। आज आपण द्राक्ष शेतीतला एक छोटासा व्हिडिओ पाहत आहोत। द्राक्ष शेतीमध्ये साधारणतः हे डोंगरीज रूट असतो आणि डोंगरीज रूटवरती माणिक चमन किंवा दुसऱ्या जाती थॉम्सन विल्सन जाती असतात। तर हे जे नर्सरीमध्ये रोपं लागवडीसाठी आणलेले आहेत। इथे एक पाठीमागं बॅकग्राऊंडला एक बाग तयार झालेला आहे। हे दुसऱ्या म्हणजे बागासाठी आणलेले आहेत। ह्याच्यात आता डोंगरी जो रूट आहे तो डोंगरीज रूटचे हे पानं हे साईज ही छोटीशी आहे आणि ह्याच्यावरती माणिक चमनचं जे कलम केलेलं आहे तर ह्याची पानाची साईज मोठी आहे। हा एक बदल असतो। इथून पुढं वरती कलम केलेला आहे। ह्याच्यात पाचर कलम पद्धतीने बसवलेला आहे। ह्याच्यामध्ये साधारणतः आता हे रोप पुढले 1 ते 1.5 वर्षात बहार धरण्यास योग्य होतं। त्याच्या दृष्टीने हा म्हणजे रेडी आहे। किंवा दुसरी एक पद्धत असते लागवडीची, फक्त डोंगरीज रूटला आधी लागवड करायचा आणि ह्याची वाढ झाल्याच्या नंतर याच्यावरती कलम बांधायचे, तर ह्याच्यावरती पुढे वेली होणार। जेवढे 2-3 रूटला पण जर पहिल्यांदा आपण हे केलं तर कलम बांधू शकतात। म्हणजे 2 ब्रांच फुटल्या ह्या डोंगरीच्या तर 2 ब्रांचला 3 ब्रांचला पण बांधू शकतो। तर ह्याच्यावरती आपण एक सेपरेट बांधलेलं आहे। धन्यवाद, थँक्यू। तर ह्या झाडाची किंमत एक सांगायची राहिली। साधारणतः हे रेडी दोन्ही पण रेडी ह्याच्यामधलं झाड साधारणतः 120 आणि कमीत कमी तुम्हाला 80-90 नर्सरी डिपेंड एरिया आणि मागणीनुसार कमी जास्त रेटमध्ये भेटू शकतं। ह्याच्यात एक प्लस पॉईंट की ह्याच्यामध्ये कालावधी कमी जातो आणि मर किंवा सेटचे प्रमाण आहे ते बागाचं 1 टाईम सेट होण्याचं प्रमाण ह्याच्यामध्ये चांगलं राहतं। म्हणजे खाडी जर नसल्यामुळे तुमचं उत्पन्न पण व्यवस्थित येतं आणि दुसरी गोष्ट तुमचा कालावधीमध्ये पण बचत होते। थँक्यू।